आज दिनांक 10 मे 2021 BCom भाग 2 मॅक्रो इकॉनॉमिक्स स्थूल अर्थशास्त्र या विषयात आज दुसरे सत्र सुरू होते आहे. दुसऱ्या सत्रातील अभ्यासक्रम सेमिस्टर 4 या चौथ्या सेमिस्टरमध्ये दुसऱ्या सत्रात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या या अभ्यासक्रमामध्ये या पहिल्या युनिटमध्ये सर्वप्रथम आपण व्यापार चक्रे म्हणजे काय हे पाहणार आहोत. व्यापार चक्रे म्हणजे काय, व्यापार चक्रांच्या व्याख्या विविध, त्यानंतर प्रस्तावना, व्यापार चक्राचा अर्थ, मिनिंग ऑफ ट्रेड सायकल. ट्रेड सायकल्स म्हणजे व्यापार चक्रे, व्यापार चक्रांच्या विविध व्याख्या, व्यापार चक्रांची वैशिष्ट्ये आणि व्यापार चक्रांच्या अवस्था आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम व्यापार चक्र म्हणजे काय, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत व्यापार चक्रांमुळे मोठे बदल घडून येत असतात. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर जे सातत्यानं चढ उतार होतात त्यांना व्यापार चक्रे असे म्हणतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन, रोजगार, व्यापार, किमती, नफा, वेतन, गुंतवणूक या महत्त्वाच्या घटकामध्ये चक्राकार पद्धतीने जे बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्रे असे म्हणतात. हे व्यापार चक्रे ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेतच घडून येतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन, किमती, रोजगार, गुंतवणूक, नफा, उपभोग, उत्पादन या सगळ्या क्षेत्रात चक्राकार पद्धतीने सतत घडून येणारे मोठे बदल म्हणजे व्यापार चक्र होय. आर्थिक व्यवहारात ठराविक काळाने जे बदल घडून येतात, जे स्थित्यंतरे घडून येतात त्यालाच व्यापार चक्र असे म्हणतात. थोडक्यात आपल्याला असे सांगता येईल की व्यापार चक्र म्हणजे व्यवहाराच्या भाषेत त्याला तेजी मंदीची चक्रे असेही म्हणतात. व्यापार चक्राला तेजी मंदीचे चक्र असेही म्हणतात. आता व्याख्या पाहण्याआधी आपण व्यापार चक्रांची विविध वैशिष्ट्ये पाहूया. फीचर्स ऑफ ट्रेड सायकल्स. व्यापार चक्रांची वेगवेगळी वैशिष्ट्ये कोणती आहेत. पहिलं त्यातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे क्रिएशन इन कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतच व्यापार चक्रे उद्भवतात. व्यापार चक्रे घडून येतात ती भांडवलशाही अर्थव्यवस्थेतच घडून येतात. अर्थव्यवस्थेचे मुख्य प्रकार तीन: भांडवलशाही अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था आणि समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था. आता साम्यवादी अर्थव्यवस्था जगातल्या अगदी एका दुसऱ्या देशामध्ये आहे. जगात बहुतेक देशात, सर्व प्रमुख देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. भारतासारख्या देशात मिश्र अर्थव्यवस्था आहे, पण ती नावालाच आहे. अर्थव्यवस्था ही प्रत्यक्षामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थाच जास्त प्रमाणात आहे. आणि मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेवरती कोणाचे फारसे नियंत्रण नसते. त्यात आर्थिक स्वातंत्र्य जास्त असते. उत्पादकांना, उपभोक्त्यांना, ग्राहकांना सर्वांना आर्थिक स्वातंत्र्य जास्त असते. शासनाचा थोडाफार हस्तक्षेप असतो भांडवलशाही अर्थव्यवस्थेत. म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेतच व्यापार चक्रे घडून येतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था ही अनियंत्रित अर्थव्यवस्था आहे.
अनियोजित अर्थव्यवस्था आहे. भांडवलशाहीमध्ये सरकार हस्तक्षेप करते थोडाफार, आणि म्हणून त्याला अनियंत्रित अर्थव्यवस्था असं म्हणतात. दुसरा वैशिष्ट्य, क्रिएट अगेन अँड अगेन. ट्रेड सायकल्स क्रिएशन इन द इकॉनॉमी इज अगेन अँड अगेन. व्यापार चक्रे वारंवार उद्भवतात, व्यापार चक्रे पुन्हा पुन्हा उद्भवतात. ते पहिल्यांदा तेजी, घसरण, मंदी, पुनरुज्जीवन, पुन्हा तेजी, किंवा तेजी मंदी, पुन्हा तेजी मंदी, असं सारखं व्यापार चक्रे उद्भवतात. एकदा अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र सुरू झाले की पुन्हा दुसरी अवस्था येते, आपोआपच येते. म्हणून असं म्हणतात की या अर्थव्यवस्थेत व्यापार चक्रे पुन्हा पुन्हा निर्माण होतात. तर ती थांबवणं कोणा एका व्यक्तीच्या हातात नाही किंवा सरकारच्या हातात नाही. ती एक स्वयंचलित प्रक्रिया असते. सरकार त्याच्या बाबतीत फक्त लोकांच्या हितरक्षणासाठी थोडाफार हस्तक्षेप करते, पण ती पूर्णपणे थांबवणं हे सरकारच्या हातात नाही, अथवा निर्माण करणं हे पण सरकारच्या हातात नाही. त्या अर्थव्यवस्थेतल्या विविध घटकांची एक प्रतिक्रिया असते. नो पर्टिक्युलर पिरियड. व्यापार चक्राचा असा एखादा विशिष्ट कालावधी नसतो. तर तेजी 5 वर्षे आहे आणि मंदी 10 वर्ष असते, असा कुठलाही कालावधी त्याचा निश्चित नाही. कारण त्याचे नियंत्रण कोणाच्याच हातात नाही, ना सरकारच्या, ना अर्थमंत्र्याच्या, ना प्रधानमंत्र्याच्या. ती अर्थव्यवस्थेतल्या किंमत यंत्रणेच्या द्वारे चाललेली प्रक्रिया असते, आणि म्हणून त्याचा एक विशिष्ट कालावधी नाही. तेजी किती काळ राहील, मंदी किती काळ राहते. काही व्यापार चक्रे लहान कालावधीचे असतात, काही व्यापार चक्रे तात्पुरती असतात. एखादी व्यापार चक्र तात्कालिक असते, 2 वर्षांची असते एखादी अवस्था, तर दुसरी अवस्था 10 वर्षांची असू शकते, कदाचित 20 वर्षांची असू शकते पुढची अवस्था. ते 5 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष अशी कोणत्याही कालावधीत त्याची अवस्था असते व्यापार चक्राची. आणि म्हणून त्याचा एखादा निश्चित असा कालावधी नाही. किती काळ राहील, एकदा अर्थव्यवस्थेत तेजी आली तर ती किती काळ राहील, आणि मंदी किती काळ राहील हे कोणालाही निश्चित सांगता येत नाही, त्याचा कोणाला अंदाज येत नाही. चौथं वैशिष्ट्य ते म्हणजे रोल ऑफ गव्हर्नमेंट. सरकारची भूमिका. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत सरकारची भूमिका मर्यादित असते, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असते. सरकार फक्त अर्थव्यवस्थेला योग्य ते वळण द्यावं आणि सर्व समाजाच्या हिताच्या दृष्टीने काही गोष्टी घडून याव्यात यासाठी सुरुवातीला काही पुढाकार घेते. काही नियम, काही मर्यादित नियंत्रणे, काही मर्यादित कायदे याने थोडीफार अपेक्षित बदल घडवण्यासाठी थोडीफार एक वळण देण्याचं काम सरकारचं. आणि सरकारची भूमिका मर्यादित असते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये, फार व्यापक नसते. तेही सर्व अर्थव्यवस्थेतील सर्व घटकांचे हित लक्षात घेऊन सरकार आपली भूमिका अदा करते किंवा देते. आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेची जी व्याख्या आहे भांडवलशाही, ते म्हणजे शुम्पीटर यांनी केलेली ही व्याख्या आर्थिक घडामोडींच्या बाबतीत दीर्घकालीन समतोलाच्या अवस्थेत तरंगाप्रमाणे घडून येणारे मोठे फेरबदल म्हणजे व्यापार चक्रे होय. शुम्पीटर असं म्हणतात, आर्थिक घडामोडींच्या बाबतीत दीर्घकालीन समतोलाच्या अवस्थेत तरंगाप्रमाणे घडून येणारे बदल म्हणजे व्यापार चक्रे होय. हे व्यापार चक्राची निर्मिती होण्यासाठी आधी अर्थव्यवस्था समतोलावस्थेत असं आहे असे गृहीत धरले जाते, आणि दीर्घकाळ समतोलाच्या अवस्थेत अर्थव्यवस्था आल्यानंतर मग हे बदल घडून येतात.
म्हणून दीर्घकालीन समतोलाच्या अवस्थेत आर्थिक घडामोडींच्या बाबतीत तरंगाप्रमाणे घडून येणारे चढ उतार, मोठे फेरबदल यांना व्यापार चक्र असे म्हणतात. शिवपिढे यांची व्याख्या व्यापार चक्रांची. त्यानंतर मग आता आपल्याला स्पष्ट झालं की व्यापार चक्रांच्या अवस्था कोणत्या आहेत, रचना कशी आहे व्यापार चक्रांची. व्यापार चक्रांची रचना कशी असते किंवा प्रमुख अवस्था काय, विच आर द स्टेज और फेज ऑफ ट्रेड सायकल्स. देर आर मेन टू स्टेज और टू फेज ऑफ ट्रेड सायकल्स. वन ऑफ देम इज प्रॉस्परिटी और एक्सपान्शन, ज्याला आपण तेजी असे म्हणू, तेजीची अवस्था. स्टेज ऑफ प्रॉस्परिटी और स्टेज ऑफ एक्सपान्शन. अँड सेकंड स्टेज, सेकंड फेज इज डिप्रेशन, मंदी. डिप्रेशन और कॉन्ट्रॅक्शन, मंदी. म्हणजे तेजी व मंदी या दोन प्रमुख अवस्था आहेत. या दोन अवस्थेत अर्थव्यवस्था येण्यासाठी जे काही लहान हळूहळू जे काही बदल होतात त्या बदलाला सुद्धा दोन उपअवस्थांची नावं दिलेली आहेत. म्हणजे समजा अर्थव्यवस्था मंदीत आहे तर मंदीतनं अर्थव्यवस्था तेजीत येण्यापूर्वी अर्थव्यवस्थेत जे लहान लहान बदल होतात, जी सुरुवात झालेली असते नवीन बदलांना, त्याला पुनरुज्जीवनाची अवस्था असे म्हणतात. हे मंदीतून अर्थव्यवस्था बाहेर येण्यासाठी जे प्रयत्न करते त्याला पुनरुज्जीवनाची अवस्था म्हणतात, फेज ऑफ रिकव्हरी. आणि ती अवस्था पुनरुज्जीवनाची जेव्हा पूर्णत्वाकडे वाटचाल करते तेव्हा जे स्टेज निर्माण होते तिला प्रॉस्परिटी असे म्हणतात, तेजी. एक्सपान्शन, विस्तार केला जातो अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर. तेजीनंतर अर्थव्यवस्था लगेच मंदीत येत नाही, त्याला घसरणीची अवस्था असे म्हणतात, रेसेशन. फेज ऑफ रेसेशन, घसरणीची अवस्था. आता व्यापार चक्रांची अवस्था पाहत असताना पहिली अवस्था आपण या ठिकाणी पाहतोय ते विश्लेषणाच्या सोयीसाठी म्हणून की तेजीची अवस्था. प्रॉस्परिटी किंवा एक्सपान्शन, स्टेज ऑफ एक्सपान्शन, तेजीच्या अवस्थेची सुरुवात अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे होते. अर्थव्यवस्थेत तेजीच्या अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे तेजीच्या अवस्थेत किमती वाढत असतात. वेगवेगळ्या घटकांच्या किमती हळूहळू वाढत असतात. तेजीच्या अवस्थेत किमतींची हळूहळू वाढण्याची जी अवस्था आहे ती अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात पसरते. तिला सार्वत्रिक अवस्था ती धारण करते, किंमत वाढीची अवस्था आहे. आणि मग सगळ्याच क्षेत्रात अर्थव्यवस्था, उत्पादन, रोजगार वगैरे या सगळ्या क्षेत्रात उत्पादन घटकांच्या किमती हळूहळू वाढत जातात. किमती वाढतात, उत्पादकांचा नफा वाढतो. नफा वाढल्यानंतर उत्पादक पुन्हा गुंतवणूक करतात. मिळालेला नफा, मिळालेला पैसा हा अर्थव्यवस्थेत उत्पादकांच्याकडून गुंतवला जातो. उद्योग संस्थेचे नवीन युनिट्स काढले जातात किंवा आहे ते कारखाने त्यांच्या उत्पादन वाढीच्या विस्ताराच्या नवनवीन योजना स्वीकारल्या जातात, शाखा काढल्या जातात, क्षमता वाढवली जाते. उत्पादन वाढ होते.
तेजीच्या अवस्थेचा फायदा घेण्यासाठी उत्पादक गुंतवणूक वाढवतात, उत्पादन वाढवतात, उत्पादनाची क्षमता वाढवतात आणि त्यामुळे विविध उत्पादन घटकांना मागणी वाढते, किमती वाढतात. उत्पादन घटकांच्या किमती वाढतात, त्यांना मागणी वाढल्यानंतर मग त्यांना मोबदला मिळतो वेतनाच्या स्वरूपात. मग जेवढी जास्त मागणी त्यावेळी वेतन सुद्धा त्यांचे हळूहळू वाढत जाते. कामगारांचे वेतन वाढते, किमती वाढतात, मागणी वाढते. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा अधिक मोबदला द्यावा लागतो. कच्च्या मालाची मागणी वाढते, भांडवलाची मागणी वाढते, कामगारांची मागणी वाढते आणि या सगळ्या घटकांना पुन्हा त्यांचे मोबदले दिले जातात. खंड वेतन, व्याज, नफा या स्वरूपामध्ये त्यांचे मोबदले त्यांना दिले जातात. तेजीच्या काळात उत्पादन वाढते, उत्पादन घटकांना मागणी वाढते, त्यांना मोबदला मिळतो. त्यामुळे त्यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंना, इतर वस्तूंसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होते, म्हणजे उत्पादन केले जाते, व्यापारामध्ये वाढ होते, रोजगार वाढतो, पुन्हा त्यांचं उत्पन्न वाढतं. त्या उत्पादन घटकांचा अर्थव्यवस्थेमध्ये आणखी या सगळ्या घटकांची मागणी वाढते. हळूहळू अर्थव्यवस्थेतले वातावरण आर्थिक दृष्टीने उत्साहवर्धक बनते. सगळ्या घटकांचा अर्थव्यवस्थेत उत्साह वाढतो, गुंतवणूक वाढते, लोकांचा उपभोग वाढतो. उत्पन्न वाढल्यामुळं, उत्पन्नात वाढ झाल्यामुळं लोकांच्या उपभोगात वाढ होते, मागणी वाढते, त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावतो. अर्थव्यवस्थेत एक चैतन्य निर्माण होते, उत्पादकांचा फायदा होतो, नफा मिळतो, कामगारांना वेतन वाढते, रोजगार वाढतो, त्यांचे उत्पन्न वाढते. अर्थव्यवस्थेत एक प्रकारे चैतन्य निर्माण होते, उत्साहवर्धक वातावरण तयार होते, आशादायक वातावरण तयार होते अर्थव्यवस्थेत. आणि त्यामुळं ही अवस्था, तेजीची अवस्था, ही हळूहळू कळसाला पोहोचते. बँकांचं सुद्धा त्यांच्या ठेवींना मागणी निर्माण होते, बँकांना मग वाढता कर्ज पुरवठा होतो, बँकांचाही नफा मोठ्या प्रमाणावरती वाढतो. शेअर बाजारात, रोखे बाजारात गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो, मग ते गुंतवणूक वाढवतात. भांडवल वाढते, कंपन्यांना शेअर बाजारात नफा वाढतो, कंपन्यांना सुद्धा भांडवल मोठ्या प्रमाणावरती वाढते, निर्माण होते. शेअर बाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण होते, तिथेही गुंतवणूक होते. एकंदरीत पैशाचा भ्रमण वेग वाढतो, सगळ्या घटकांना लाभ मिळतो आणि त्यामुळे ही अवस्था शिखराला पोचते. उत्पादन वाढ, किंमत वाढ, उत्पादकता वाढ, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, कामगारांना मिळणारा मोबदला, विविध उत्पादनांना मिळणारा मोबदला, कच्च्या मालाचा मोठ्या प्रमाणात उत्पादन होणे, चैतन्याचे वातावरण जेव्हा कळसाला पोचते तेव्हा ती तेजीचे टोक असते. तेजीची अवस्था जेव्हा अशी टोक गाठते, आता तेजी तरी का निर्माण होते? कुणी कोणत्या वस्तू उत्पादन किती करावं याच्यावरती भांडवलशाहीत बंधन नाही. नफा मिळतो म्हणून उत्पादन क्षेत्रात येतात, सरकारचे प्रस्तावित कायदे मान्य करतात, त्यानुसार ते उत्पादन वाढवतात. शेवटी किती उत्पादन करायचे यासाठी काय अशी निश्चित माहिती नसते कोणाकडे, त्या वस्तू उत्पादन किती आहे, त्याच्यात मंदी येईल. सगळेजण नफा मिळतो तोपर्यंत उत्पादन वाढवतच राहतात. अखेर तेजीचे टोक गाठले जाते आणि अर्थव्यवस्था तिथून घसरणीला लागते. अर्थव्यवस्था घसरणीला सुरुवात होते तेजीने आपले टोक गाठल्यानंतर. तेजीच्या वाढीला कारणीभूत ठरणारे जे महत्वाचे घटक आहेत त्यांचे सामर्थ्य कमी होते अर्थव्यवस्थेमध्ये आणि घसरणीची सुरुवात अर्थव्यवस्थेमध्ये होते. अर्थव्यवस्था
तेजीचे टोक गाठल्यानंतर घसरणीला सुरुवात कशी होते, तर जेव्हा झालेल्या उत्पादनाचे साठे पडून राहतात, स्टॉक शिल्लक राहतो, तेव्हा मग उत्पादन नव्यानं करण्याचं थांबवलं जातं, थोडं कमी केलं जातं, कर्ज कमी घेतली जातात, आहे तिथं उत्पादन हळूहळू थांबवतात स्टॉक निर्माण झाल्यामुळे. मग स्टॉक तर संपला पाहिजे, त्यामुळे त्या स्टॉकला उत्पादन कमी केल्यामुळं थोडीशी मागणी कमी येते अर्थव्यवस्थेत. मग स्टॉक कमी झाल्यामुळं मग बँकांची कर्ज फेडावी लागतात, बँकांच्या कर्जाची तगादे लागल्यानंतर थोडा कमी किमतीत माल विकण्याचा प्रयत्न केला जातो, त्याचे अनुकरण सगळेजण करतात, मग हळूहळू किमती कमी होतात. स्टॉक विकायचा असतो, भले कमी नफा मिळाला तरी चालेल, थोडा तोटा झाला तरी चालेल, पण बँकांची कर्ज फेडायची, बँका मागं लागतात. अर्थव्यवस्थेचं अशा रीतीने हे सगळं अंगभूत सामर्थ्य कमी होते आणि तेव्हा सगळ्या घटकांना जाणीव होते की या विकासाची प्रक्रिया जी आहे वेगानं वाढणारी ती संकुचित व्हायला सुरुवात होते आणि म्हणून अर्थव्यवस्था घसरणीला लागते, उत्पादन वाढ थांबवली जाते, याची जाणीव सगळ्यांना होते आणि मग सगळेजण गुंतवलेला पैसा लवकर कसा मोकळा होईल या प्रयत्नात उत्पादक मिळेल त्या किमतीला वस्तू विकतात. वस्तूंच्या किमती कमी होण्याची स्पर्धा सुरू होते उत्पादकात आणि ही स्पर्धा हळूहळू वाढते, अर्थव्यवस्था पुन्हा मंदीकडे झुकते. घसरणीला सुरुवात झाल्यानंतर अर्थव्यवस्था वेगानं पुढची अवस्था जी गाठते ती म्हणजे मंदीची अवस्था अर्थव्यवस्था गाठते आणि अर्थव्यवस्थेस ती सार्वत्रिक रूप धारण करते, तेव्हा त्याला मंदी असे म्हणतात. डिप्रेशन या शब्दाचा अर्थ मानसशास्त्रात नैराश्य असा घेतला जातो. इथं तो अर्थ आर्थिक भाषेत मंदी असा वापरलेला आहे. डिप्रेशन, नैराश्य हा एक मानसिक रोग आहे. इथं हा अर्थव्यवस्थेला झालेला हा एक रोग आहे. निराशादायक वातावरण, किमती कमी, नफा कमी, उत्पादन कमी, बेरोजगारी, उत्पन्न कमी, पुन्हा त्याचं रूपांतर दारिद्र्यात होते. बेरोजगार व्यक्ती दारिद्र्य अवस्थेत ढकलली जाते, बँकांची कर्ज फिटत नाही, व बँका जप्ते आणतात आणि मग उद्योजक परागंदा होतात आणि त्यामुळं त्या अवस्थेला नैराश्य असं म्हटलेलं आहे. डिप्रेशन, स्टेज ऑफ डिप्रेशनची अवस्था ती आहे. अर्थव्यवस्था सार्वत्रिक मंदीकडे अर्थव्यवस्था झुकते. धन्यवाद.